नमस्कार, माधुरी विथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण शाही पनीर मसाला बनवायला घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती परफेक्ट असं टेक्स्चर बनलेलं आहे। ग्रेव्ही अगदी परफेक्ट बनलेली आहे। त्यासाठी आपण इथे कांदे घेतलेले, टोमॅटो घेतलेला आहे, आलं, लसूण आणि धणे घेतलेले आहेत, कोथिंबीर आणि खडे मसाले हे व्यवस्थित भाजून घेतले। हे सर्व मसाले मिक्सरला बारीक करून घ्यायचे। नंतर आपण 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं कढईत। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण मसाला टाकायचा आहे। त्यानंतर आपण मसाल्यात हळद, चवीपुरता मीठ, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचं आहे, चवीप्रमाणे टाकायचं। मी 1 चमचा एवढं टाकलेलं आहे। नंतर आपण यात शाही पनीर मसाला टाकणार आहेत। नंतर हे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत मसाला आपण परतत राहायचा। मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आपण या मसाल्यात पनीर टाकणार आहेत। पनीरचे छोटे छोटे तुकडे करून तेलात आधी लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत। पनीर आणि मसाला एकजीव होईपर्यंत आपण परतून घेऊ। त्यात आपण ग्रेव्हीसाठी गरम पाणी टाकणार आहेत। मसाल्याच्या भाज्या बनवताना नेहमी आपण गरम पाणी वापरायचं आहे। मला थोडी जास्त ग्रेव्ही हवी आहे, म्हणून मी 1 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे ग्रेव्हीसाठी। वरून भरपूर अशी कस्तुरी मेथी टाकायची आहे। उकळी आल्यानंतर सर्व करायला घ्यायची। मसाल्याचा खमंग सुगंध आणि आपल्याला पाहिजे तशी ग्रेव्ही असलेली पनीरची भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत।